अजित पवारांना ट्रोल करण्याकरता कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचा आरोप आमदार सुनील शेळके यांनी केलाय। शेळके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। दमदाटीवरून नुकताच शरद पवारांनी शेळकेंना इशारा दिला होता। आता शेळकेंनी ट्रोलिंगवरून पलटवार केलेला आहे। मावळचे आमदार सुनील शेळके आणि शरद पवार यांच्यातला वाद काही थांबत नाहीये। या वादाला नवं वळण लागलंय। शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावरून होत असलेल्या टीकेचा संदर्भ देत आमदार शेळके यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केला। दादांना मुख्यमंत्री पदावरती बसून द्यायचं नाही याकरता जी काही रणनीती काही मंडळींनी सुरू केली आहे, शेकडो माणसं कामाला ठेवून करोडो रुपये खर्च करून जे काय दादांना ट्रोलिंग करण्याचं काम सुरू केलंय, हे मला पुढच्या काळामध्ये काही गोष्टी सांगाव्या लागतील। सुनील शेळके यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करतानाच त्यांनी सूचक इशाराही दिलाय। मात्र शेळके यांच्या या आरोपामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। तसंच सुप्रिया सुळे यांनी शेळके यांच्यावर पलटवार करताना त्यांना प्रतिआव्हान दिलंय। आपल्यासारख्या गरीब देशामध्ये हजारो कोटी रुपये ट्रोलिंगला मिळत असतील तर मला असं वाटतं, मी पुढे जाऊन म्हणेन त्याची सीबीआय चौकशी करूया की हे हजारो कोटी रुपये कोण ट्रोलिंगला वापरते। अगदी चांगला प्रश्न आहे, अतिशय उत्तम प्रश्न आहे। आपण याची सीबीआय करू। मीच अमित भाईंना पत्र लिहीन की ट्रोलिंगला महाराष्ट्रामध्ये जर हजारो कोटी होत असतील आणि असं त्यांच्या विचाराच्या पक्षाच्या आमदाराला जर तसं वाटत असेल तर अति महाराष्ट्र खतरे में है। खरं तर शरद पवार यांच्या मावळ दौऱ्यावरून या वादाला तोंड फुटलं। गुरुवारी शरद पवार यांनी शेळके यांच्या विधानसभा मतदारसंघातल्या लोणावळ्यात कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला। या मेळाव्यासाठी निघालेले राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुनील शेळके यांनी दमदाटी केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता। तसंच पवार यांनी शेळकेंना जाहीरपणे इशाराही दिला आणि त्या वादावर अखेर अजित पवार यांनी आता मौन सोडलंय। सुनील म्हणला, मी असा कुणालाही दम दिलेला नाही, कुणालाही दाटी केली नाही। मी नंतर त्याच्या खोलात गेलो की असं का झालं, तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अतिशय नगण्य उपस्थिती होती। मग आता उपस्थिती ज्यांनी कार्यक्रम केला त्यांना उपस्थिती जास्त दाखवता आली नाही, मग पळवाट म्हणून त्यांनी टार्गेट त्या सुनील शेळके आमदार साहेबांना केलं। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राजकीय पक्षांच्या सभा आणि मेळाव्यांचा सिलसिला मात्र सुरू झालाय। अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पुणे जिल्ह्यात पवार काका पुतणे आमने सामने येत आहेत। आमदार सुनील शेळके हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे ते शरद पवार यांच्या टार्गेटवर आले आहेत। शेळके यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे नवा वाद पेटला असून लोकसभा निवडणूक प्रचारात वाद आणखीन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।